नगर शहरातील स्नेहधारा फाउंडेशन आणि सार्थक वेलफेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मार्कंडे विद्यालय या ठिकाणी 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास आणि करिअर मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली आहे। विद्यार्थ्यांमध्ये स्किल आहे ते विकसित करा। फक्त पद्मशाली समाजच नव्हे तर इतरही अनेक समाजातील होतकरू विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या मार्कंडे शाळेची उपक्रमासाठी केलेली निवड अगदी योग्य आहे। येथील विद्यार्थ्यांमध्ये क्षमता आहे, ती ओळखून त्यांना योग्य संधी आणि दिशा दिली, त्यांना बळ दिलं तर नक्कीच ते मोलाचं योगदान देतील असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय। नगर शहरातील स्नेहधारा फाउंडेशन आणि सार्थक वेलफेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मार्कंडे विद्यालय, गांधी मैदान, अहिल्यानगर येथे मार्कंडे आणि प्रगत विद्यालयातील 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना कौशल्य विकास, करिअर मार्गदर्शन या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली। यावेळी आमदार संग्राम जगताप बोलत होते। तर विद्यार्थ्यांना करिअरचे उपलब्ध असलेले विविध पर्याय, छोटे छोटे कौशल्य ज्यांच्या माध्यमातून ते जीवन जगू शकतात आणि स्वतःच्या पायावर उभेही राहू शकतात याविषयी अधिक माहिती, करिअर मार्गदर्शनात करिअर मूल्यांकन समुपदेशन करण्यासाठी सार्थक वेलफेअर फाउंडेशनच्या तज्ज्ञ मृणाल राजहंस आणि त्यांच्या सहकारी मंजिरी टकले, मेघाली राजे, संगीता सबनीस यांचे करिअर मार्गदर्शन या कार्यक्रमात आयोजित करण्यात आले होते। या अभिनव कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योजक आणि स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक संचालक राजेंद्र शुक्रे हे बोलताना अगदी सहज विद्यार्थ्यांशी संवाद साधत कौशल्य म्हणजे काय, त्यांचे जीवनातील महत्त्व समजून सांगितले। ते म्हणाले, कौशल्य अतिशय महत्त्वाचे आहे, त्यात प्रावीण्य मिळवलं की हळूहळू संस्था उभ्या राहतात। कौशल्य विकासासाठी आजारपण टाळा, अंगसोरपणा करू नका, यश हमखास मिळेल। हा कार्यक्रम नक्कीच सर्व विद्यार्थ्यांना खूप आवडेल, सर्वांना यात रस वाटेल अशा पद्धतीनं या कार्यक्रमाची रचना केली आहे। सार्थक वेलफेअर फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या 8 वर्षांपासून कौशल्य विकास, करिअर मार्गदर्शन, मेटरिंग सारखे उपक्रम राबविणाऱ्या सार्थकच्या मृणालिनी राजहंस यांनी बोलताना सांगितलं, उत्साही ट्रस्टी आणि सचिव मंडळी, भूपेंद्र रासने सरांचा मला प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल आणि माझ्या सगळ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना, आपण आज ज्या कार्यक्रमासाठी इथे जमलेलो आहोत तर तो कार्यक्रम पुढे जाऊन खूप वेगळ्या पद्धतीने तुम्हाला एक चांगला माणूस बनवण्यासाठी म्हणून उपयोगी पडणार आहे। आपल्या सगळ्यांना काय वाटत असतं माहितीये का, की आपण शाळेत असताना एक चांगला विद्यार्थी असावं आणि मोठं झाल्यानंतर समाजात एक चांगला माणूस म्हणून वावरावं। सो ते माणूस म्हणून जगण्यासाठी आपल्याकडे काही बेसिक मूलभूत स्किल असणं गरजेचं असतं किंवा त्याच्यासाठी आपल्याकडे काही मूल्य असणं गरजेचं आहे, हो की नाही? म्हणजे आता तुम्हाला शाळेत कुठली मूल्य शिकवली जातात? खोटं बोलू नका, चोरी करू नका, अभ्यास वेळच्या वेळेला करा, रोज लवकर उठा, व्यायाम करा, शाळा बुडवू नका। सो हे जे सगळे छोटी छोटी मूल्य आहेत ही अजून मोठं झाल्यानंतर त्या मूल्यांमध्ये अजून बदल होणार असतो, पण ही जी मूलभूत मूल्य आहेत ती आपल्याबरोबर कायम राहणार असतात। सो त्या दृष्टीने सार्थक वेलफेअर फाउंडेशन आणि स्नेहधारा ह्या दोघांनी मिळून तुमच्या बरोबर काही काही सत्र घेण्याचा आम्ही संकल्प केलाय। आजपासून आपण ते सुरू करू। आपल्या इथे 10वीतली किती मुलं आहेत? हातवर करा। बरोबर आपली आजपासून सत्र सुरू होणार आहेत आणि तुम्हीच मला नंतर सांगाल की आमच्या या ज्या ताई आहेत, मंजिरी ताई आणि मेघाली ताई, वेगवेगळ्या खेळांच्या माध्यमातून वेगवेगळी गोष्टी सांगून तुमच्या बरोबर काही ऍक्टिव्हिटीज घेऊन तुम्ही ते 2 तास इतके एन्जॉय करणार आहात की तुम्ही नंतर आम्हाला सांगाल की ताई हे सत्र परत घ्या म्हणून। तर आजपासून आपण या सत्रांना सुरुवात करूया। तुमच्या सगळ्यांची तिथे 100% उपस्थिती राहील याची मला खात्री आहे, कारण आमची सत्रच अशी असतात की जी आपण सतत मुलांना खेळवून ठेवणारी आणि त्यांना सतत ती अटेंड करावी असं वाटणारं असणार आहे। आपण आजपासून सुरू करूयात आणि तुमच्या सगळ्यांना मी या सत्रांसाठी खूप खूप शुभेच्छा देते। मार्कंडे शाळेने आम्हाला इथे येऊन सत्र घेण्याची परवानगी दिली त्याबद्दल सर मनपूर्वक धन्यवाद। आणि नगरमध्ये आपण या सत्रांची सुरुवात मार्कंडे विद्या मंदिरापासून करतोय
हे मला खूप छान वाटतंय. म्हणजे मी नगरची आहे, नगरमध्ये शाळा शिकलेली आहे, कॉलेज माझं नगरमध्ये झालंय आणि पुन्हा आपल्याच गावामध्ये काम करण्याचं मला संधी मिळतेय, त्याचा मला विशेष आनंद होतोय. आपण आजपासून या कामाला सुरुवात करूयात. सगळ्यांना याच्यासाठी शुभेच्छा आणि स्नेहधारा फाउंडेशननी हे काम करण्याची संधी दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. आणि स्नेहालयाचे शुक्रे सर जे कायमच आपल्या बरोबर आहेत आणि इथून पुढेही राहणार आहेत, तो सर आम्हाला तुमचं पण सहकार्य लागणार आहे, त्याबद्दल तुमचे पण मनःपूर्वक धन्यवाद. थँक्यू सो मच. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पद्मशाली विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी प्राचार्य बाळकृष्ण सिद्धम हे होते. तर ते अध्यक्ष मनोगतात बोलताना म्हणाले, या अभिनव उपक्रमासाठी मार्कंडे विद्यालयाची निवड केल्याबद्दल संयोजकांचे त्यांनी आभार मानले. तसेच जिथे अशा मार्गदर्शनाची गरज आहे तिथे मार्गदर्शन केले तर फलदायी ठरणार आहे. तर या कार्यक्रमाचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल असं ते म्हणाले. तर स्नेहधाराचे अध्यक्ष भूपेंद्र रासने यांनी स्नेहधारा फाउंडेशन आणि त्यांची भूमिका आपल्या मनोगतातून मांडली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक नारायण मंगलारम यांनी केले. तर सूत्रसंचालन स्नेहधारा संस्थेचे उपाध्यक्ष संकेत होशिंग यांनी, तसेच गॅलेक्सी नॅशनल स्कूलच्या प्रिन्सिपल क्षितिजा हडप यांनी आभार मानले. यावेळी श्री मार्कंडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य संदीप चिंदम, प्रगत विद्यालयाचे प्राचार्य, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक सुनील पंडित, स्नेहधाराच्या खजिनदार पूनम रासने, सहचिटणीस वैशाली राजहंस, क्षितिजा होशिंग, उमेश झोटिंग, चंद्रकांत बेती, मंगेश डहाळे, कौस्तुभ देशपांडे, सोनाली देशपांडे, गौरी डहाळे, राजू पवार, विद्या मंगलारम आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. तर आमदार संग्राम जगताप यांच्या सहकार्याने स्नेहधारा आणि सार्थक फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने मार्च-एप्रिल 2025 मध्ये शहरात इयत्ता 10वी उत्तीर्ण होणाऱ्या 1000 विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन मेळावा आयोजन करण्याचा संस्थेचा मानस असून उद्योजक राजेंद्र शुक्रे यांनी उपक्रमाला संपूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन देत 5000 रुपयांची तात्काळ देणगी प्रदान केली. तसेच पहिल्या टप्प्यात श्री मार्कंडे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय, प्रगत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, भैसत्ता नाईट स्कूल या शाळांचा कौशल्य विकास कार्यक्रमात समावेश असणार असं स्नेहधाराचे उपाध्यक्ष संकेत होशिंग यांनी सांगितलंय. आजकाल शिक्षणाला फार महत्त्व प्राप्त झालं. तुम्ही शिकलात तर टिकलात अशी एक म्हण आहे. यामुळे स्नेहधारा फाउंडेशन आणि सार्थक वेलफेअर फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानं आम्ही समाजातील ज्यांना गरज आहे अशा मुलांना करिअर मार्गदर्शन देत आहोत. लवकरच आम्ही जानेवारी महिन्यात स्नेहधारा आणि सार्थक वेलफेअर फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानं स्नेहालयामध्ये करिअर गायडन्स देत आहोत. आपण नक्की या करिअर गायडन्सचा लाभ घ्यावा, कारण करिअर जर योग्य मार्ग मिळाला, जसं नाटकात दिग्दर्शक असतो तसंच करिअरमध्ये मार्गदर्शक महत्त्वाचा असतो. हाच आमचा स्नेहधारा फाउंडेशनचा प्रयत्न आहे. आज याही ठिकाणी आम्ही एक कार्यक्रम घेतला आहे. तसंच तुम्ही करिअर गायडन्सला नक्की प्रतिसाद द्या असं मी बोलून सांगतो. आज सार्थक वेलफेअर फाउंडेशन आणि आमच्या स्नेहधारा फाउंडेशनतर्फे आज मार्कंडे विद्यालय आणि प्रगत विद्यालयामधल्या मुलांना आम्ही स्किल डेव्हलपमेंट आणि 10वीच्या मुलांना करिअर डेव्हलपमेंटचं घेतलेला आहे. त्यामध्ये आज नगरचे लाडके आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते गणेश चतुर्थीचा मुहूर्त साधून आम्ही उद्घाटन केलेलं आहे. यामध्ये आम्ही आमच्या स्नेहधारा फाउंडेशनतर्फे जे स्लम एरियातले जे मुलं आहेत ज्यांच्यामध्ये कलागुण तर आहेत पण त्यांना पुढे जाण्यासाठी मार्ग मिळत नाही किंवा गाईडलाईन मिळत नाही, अशा मुलांना आम्ही स्कॉलरशिप देणार आहे, त्यांना मेंटॉर करणार आहे आणि त्यांना त्यांच्या आयुष्यात पुढं नेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. ज्यामुळे समाजातील जे गोरगरीब लोक आहेत, जे मुलं आहेत, त्यांना मदत होणार आहे आणि आम्ही खारीचा वाटा नक्कीच उचलू. आज सार्थक वेलफेअर फाउंडेशन आणि स्नेहधारा फाउंडेशनच्या वतीने इथं मार्कंडे शाळा आणि प्रगत विद्यालय या दोन्ही विद्यालयातले 8वी-9वीतले साधारण 100 विद्यार्थी आणि 10वीतले साधारण 100 विद्यार्थी या 200 विद्यार्थ्यांचं आजपासून इथं स्किल डेव्हलपमेंट आणि 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर गायडन्स मेळावा आजपासून भरवण्यात आला आहे. आज नगर शहराचे लाडके आमदार पण
आले होते, त्यांच्या हस्ते ते उद्घाटन झालं आहे. प्लस आपले शुक्रे सर आहेत, फाउंडर अध्यक्ष आहेत स्नेहालय संस्थेचे, त्यांचे आपले संकेत सर, या सगळ्यांच्या वतीने आज इथं हा मेळावा घेण्यात आला आहे. स्किल डेव्हलपमेंट आणि करिअर गायडन्स हा सध्याचा एकदम हॉट टॉपिक म्हटलं तरी हरकत नाही आणि हेच याचीच गरज समजून स्नेहधारा टीमने एक करिअर गायडन्स मेळावा आणि कौशल्य विकास मेळावा आयोजित केला आहे मार्कंडेय शाळेत, ज्यामध्ये प्रगत शाळेतील मुलंही सहभागी होणार आहेत. आमच्या स्नेहधाराचा उद्देशच असा आहे की आम्ही शिक्षण क्षेत्रात काम करणार आहोत. ज्या मुलांना गरज आहे मार्गदर्शनाची किंवा ज्या मुलांची द्विधा मनस्थिती आहे की 10वी नंतर कुठलं करिअर निवडायचं, काय करायला हवं, यासाठी आम्ही हे प्लॅटफॉर्म देतो आहोत. याचा सगळ्यांनीच लाभ घ्यावा, नक्कीच लाभ. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24.